नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भात हे कोकणातील मुख्य धान्य पीक आहे। भाताची लावणी ही पारंपरिक पद्धतीने केलेल्या रोपवाटिकेपासून केली असते। भाताच्या लावणीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च होतो आणि याच्यासाठी पुष्कळच्या मजुरांची आवश्यकता असते। भाताची लावणी ही काबाड कष्टाचीही आहे। 1 हेक्टरची लावणी करण्यासाठी मजुरास किंवा जो मनुष्य ती लावणी करतो त्यास साधारणतः 3.5 लाख वेळा कमरेत वाकावे लागते। तसेच लावणी करत असताना हाताच्या बोटांच्या नखांमध्ये चिखल जातो व तेथे जखमा होऊ शकतात। या सर्व बाबींवरती पर्याय म्हणजे यांत्रिक पद्धतीची लागवड। जसे कोकणातील छोटे छोटे खाचरांची शेते आहेत, तर त्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली बॅटरी चालित प्रसन्ना भात लावणी यंत्राविषयी माहिती बघूया। या यंत्राला 2 ट्रे आहेत। या ट्रेवरती पारंपरिक पद्धतीने तयार केलेली भातांची रोपांची मुळे सेपरेट करून ठेवली जातात व साहजिकच या यंत्राने भाताच्या रोपांची 2 ओळीमध्ये लावणी केल्या जाते। या 2 ओळीमधील अंतर हे 20 सेंटीमीटर असते, तर 2 चुडांमधील अंतर हे 12 ते 16 सेंटीमीटर असते। या यंत्राने लावणी करण्यासाठी रोपवाटिका ही साधारणतः 16 ते 20 दिवसांची असावी। रोपाची उंची 15-16 सेंटीमीटर इतकी असते व जाडी ही साधारणतः 2 ते 3 मिलीमीटर इतकी असते। रोपाची ती वाढ किंवा रोपाची उंची ही 16 सेंटीमीटर आणि जाडी जर 2 मिलीमीटर असेल तर या यंत्राने चांगल्या पद्धतीने भाताच्या रोपांची लावणी आपल्या या ठिकाणी करता येते। या यंत्रासाठी लिथियम आयन प्रकारची बॅटरी वापरण्यात आली आहे। या बॅटरीच्या साहाय्याने बॅटरीच्या पॉवरवरती एक DC मोटार जिची पॉवर 240 वॅट इतकी आहे ती चालते व या मोटरच्या साहाय्याने ते यंत्रामध्ये भात लावण्याचं काम आहे ते मोटरच्या साहाय्याने होते। या यंत्रामध्ये 2 प्रकारचे मेकॅनिझम आहे। एक म्हणजे भाताची रोपं जी ट्रेमध्ये आपण मुळे स्वच्छ करून किंवा साफ करून जी भरतो, ती रोपं पिक करण्यासाठी किंवा चिमटीमध्ये पकडण्यासाठी एक प्रकारचं मेकॅनिझम आहे, पिकिंग मेकॅनिझम आपण त्याला म्हणतो। नंतर पिकिंग मेकॅनिझमनी पकडल्यावरती ती रोपं खाली जातात व खाली गेल्यानंतर ती चिखलामध्ये रोवण्यासाठी मागच्या बाजूला पट्ट्या दिलेल्या आहेत व त्या पट्ट्यांच्या साहाय्याने 2 पट्ट्या आहेत 2 रोसाठी, त्या पट्ट्यांच्या साहाय्याने ती रोपं जी आहे ती चिखलामध्ये रोवली जातात। या यंत्राच्या साहाय्याने ताशी 3 ते 3.5 गुंठ्याच्या क्षेत्रावरती भात लावणी करता येते। आता या यंत्राला चिखल कशा प्रकारचा पाहिजे याविषयी थोडंसं जाणून घेऊया। चिखलनी जी आहे ती साधारणतः उथळ प्रकारची करावी, खूप खोलवर चिखलनी करू नये आणि चिखल सेटल होण्याचा जो पिरियड असतो, वेळ असतो, तो जो आहे तो मातीच्या प्रकारावरती अवलंबून असतो। तो साधारणतः 24 तासाचा सर्वसाधारणपणे चिखल सेटल होण्याचा एक कालावधी असतो। परंतु जर माती किंवा मातीचा प्रकार जर हलका असेल, हलक्या प्रकारची माती असेल तर चिखल हा लगेच सेटल होतो। अशा ठिकाणी 24 तासाची गरज नाही। चिखलनी केल्यानंतर लगेचच भात रोपांची लावणी आपल्याला यांत्रिक पद्धतीने करता येते। कोकणातील छोट्या छोट्या खाचरांची शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मी इथे एक नम्र सूचना करतो की या यंत्राचा वापर आपण मोठ्या प्रमाणावरती करावा व पारंपरिक पद्धतीने जी आपण नर्सरी करतो ती नर्सरीची लागवड या यंत्रा साहाय्याने करावी। यामुळे खर्चामध्ये जवळजवळ 70% बचत होते, श्रमातही बचत होते, काबाड कष्ट कमी होतात, आपल्याला जी भाताची लावणी ती वेळेत करता येते। आपणास हा व्हिडिओ आवडले असल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या YouTube चॅनलला आपण लाईक करावे आणि सबस्क्राईब करावे। धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो।